पुढच्या बातमीकडे वळूया। विक्रोळी पार्क साइट मधल्या एसआरए पुनर्विकासातला घोटाळा लपवण्यासाठी एका बिल्डरने आपल्याला 11 कोटींची लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा संदीप येवलेंनी केलेला आहे। त्यातील 40 लाख रुपयाची लाच बिल्डरने आपल्याला दिली आहे आणि त्यासह आपण प्रेस क्लबमध्ये आल्याचं संदीप येवले यांनी सांगितलेलं आहे। 40 लाखांच्या नोटाही त्यांनी यावेळी माध्यमांसमोर आणलेल्या आहेत। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, हा नेमका प्रकार काय आहे? नम्रता, मुंबईच्या एसआरए योजनेमध्ये किती आणि कसा भ्रष्टाचार होतो याचं खरं तर पुराव्यासह ज्वलंत उदाहरण सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी आता मीडियाच्या समोर आणलेलं आहे। मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये हे लाच मिळालेल्या 1 करोड रुपयांपैकी 40 लाख रुपये कॅश घेऊन आलेले आहेत आणि ही कॅश त्यांनी मीडियाच्या समोर एक्सपोज केलेली आहे। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो, इतक्या मोठ्या प्रमाणात ही कॅश नोटाबंदीच्या नंतर सुद्धा उपलब्ध झालेली आहे। बिल्डरनी ती लाच संदीप येवले यांना देऊ केलेली आहे। विक्रोळी पार्क साइट या ठिकाणी जो एसआरएचा प्रकल्प होता त्यामध्ये म्हाडाने पोलीस प्रशासनाने दबाव आणून त्यांच्यावरती बिल्डर लादलेला आहे आणि त्याच बिल्डरकडून काम करून घेण्यासाठी त्यांच्यावरती दबाव आणण्यात येत आहे। ह्या संबंधी जे काही आरटीआय मधनं माहिती मिळाली ती माहिती संदीप येवले यांनी पुढे आणू नये, लोकांना सांगू नये, लोकांना त्याबाबत जागरूक करू नये, यासाठी ही लाच देऊ केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। नेमकं प्रकरण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। हनुमाननगरच्या विभागामध्ये गेल्या 22 वर्षापासून योजना बंद पडलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कायदेशीर धाब्यांचं उल्लंघन केलेलं आहे, कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि या योजनेमधला भ्रष्टाचार, अनियमितता आणि धांदली फर्जीवाडा आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याखाली काढला आणि असं काढल्यानंतर श्रीमान कौशिक मोरे जे ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्सचे डायरेक्टर आहेत त्यांना श्रीमान बाबूलाल वर्मा जे ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत, तसेच निरंजन हिरानंदानी लेकव्यू डेव्हलपर आणि रॉक स्पेसेस या तिघांनी कौशिक मोरे यांना पाठवलं आणि माझ्यासोबत त्यांनी 12 ते 13 मीटिंग केल्या आणि 11 करोड रुपये त्यांनी कबूल केले आणि त्याच्यामध्ये 1 करोड रुपये कॅश त्यांनी पाठवली, जी 40 लाखाची कॅश मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेली आहे। मला सांगा, यासंबंधी तुम्ही अँटी करप्शन ब्युरो, पोलीस प्रशासन, म्हाडा या ठिकाणी तक्रारी का केल्या नाहीत? ह्या योजनेच्या संदर्भात आम्ही बऱ्याच तक्रारी केल्या, परंतु श्रीमान कौशिक मोरे यांच्यासोबत ज्या मीटिंग झाल्या ते म्हणले की माझं सिटिंगचंच काम आहे आणि बाबूलाल वर्माजी यांची एवढी मोठी पोच आहे की ते सीएम आणि पीएमला खिशात ठेवतात आणि ते स्वतः म्हणतात की हाऊसिंग मिनिस्टर यांना मी नागडा करून मारेल। यांची एवढी मजल जाते की आमच्या मिनिस्टरला आणि आमच्या सीएम आणि पीएमला असे म्हणतात आणि हे म्हणतात कोर्टची आम्ही सिटिंग करतो। त्याशिवाय विश्वास पाटील जे एसआरए सीओ होते त्यांनी मला स्वतः ऑफर केली की सिटिंग करा। एसआरएचे असे बरेच ऑफिसर आहेत ज्यांनी मला सांगितलं की पैसे घे, लोकप्रतिनिधी आहेत, आमदार, त्यांनी पण मला सांगितलं। त्याशिवाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी मला देखील म्हटलं की याच्यामध्ये पडू नको, बिल्डर खूप मोठा आहे, पोचलेला आहे, पैसे घेऊन जा। म्हाडाचे पण अधिकारी, त्याच्यामुळे या व्यवस्थेवरती माझा संपूर्ण अविश्वास आहे असं नाही, परंतु ही जास्तीत जास्त व्यवस्था ही संपूर्ण भ्रष्टाचाराने माजलेली आहे आणि बिल्डरच्या दावणीला बांधली गेलेली आहे। त्याच्यामुळे लोकशाहीचा पर्याय म्हणून जनतेच्या अदालतमध्ये मी जनतेसमोर आलेलो आहे, मीडियासमोर आलेलो आहे आणि आता जनताच याच्यावरती आंदोलन करेल असं मी आवाहन करतो। तुम्ही अतिशय गंभीर आरोप करतायत आणि जबाबदार नावं घेताय, तुम्ही खूप मोठी नावं आहेत, हे मोठे मोठे अधिकारी आहेत। या संबंधी आता हे जे पैसे मिळालेले आहेत या पैशाचं नेमकं करणार काय तुम्ही? टोटल मला 1 करोडची कॅश आली, त्याच्यामध्ये 60 लाख रुपये दिनांक 29 मे 2017 रोजी आले, 31 मे 2017 रोजी 40 लाख रुपये आले। कामगार कंपनीमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा त्याला आजार झाला तर कंपनीचं जबाबदारी असते, त्याच्यामुळे या सरकारने या बिल्डरांनी आम्हाला जो बिल्डरियाचा आजार लावलेला आहे त्याचा ऑक्युपेशनल डिझीज म्हणून मी निर्णय घेतला की 60 लाख रुपये संघटनेसाठी खर्च करायचे। 33-38ची कारवाई असून दे, हॉल असून दे, पुस्तक असून दे, बॅनर असून दे, हा सगळा आम्ही खर्च केला आणि 40 लाख रुपये हे मुख्यमंत्री निधीमध्ये देऊ किंवा जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला किंवा सरकारने परमिशन दिली तर आम्ही सामाजिक संस्थांना हे देऊ किंवा आदिवासी पाड्यामध्ये ज्या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा, लोक मरतात त्या ठिकाणी आम्ही देऊ आणि जर सरकारने म्हटले की 60 लाख रुपये तुम्ही खर्च केले ते बेकायदेशीर आहेत तर आमची तयारी आहे, ते 60 लाख रुपये आम्ही परत जमा करून सरकारला द्यायला आम्ही तयार आहोत। इतक्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांची नावं घेतली तुम्ही, बिल्डरांची नावं घेतली, काय पुरावे आहेत तुमच्याकडे? तुम्ही हे जे गंभीर आरोप करतायत, पुरावे काय आहेत तुमच्याकडे? श्रीमान कौशिक मोरे यांच्यासोबत 12 ते 13 मीटिंग झाल्या, त्यांचे सोबत जे माझं संभाषण झालं, जे आता पण तुमच्या समोर झालं, हे संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। नंबर 1। नंबर 2, जे लोक पैसे द्यायला आलेले ते
कौशिक मोरे यांचे नातेवाईक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते हे पण म्हणाले की याच लोकांच्या करवी मी मिनिस्टरला पण पैसे पुरवतो, अशी त्यांची भाषा होती. हे सगळे पुरावे मी जमा केलेले आहेत आणि हा संपूर्ण सिंडिकेट जी आहे याच्यामध्ये SRA, म्हाडा, डेप्युटी कलेक्टर, ऍडिशनल कलेक्टर आणि वरच्या ज्युडिशरी सिस्टीम, ते स्वतः म्हणाले की सुप्रीम कोर्ट आम्ही मॅनेज करतो. ते स्वतः म्हणाले ऍडिशनल कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर सगळे आमच्या खिशात आहे. ते स्वतः म्हणाले की हायकोर्टचे जज गडकरी त्यांना पण आम्ही सेटिंग करतो, तुम्ही केस टाका, आम्ही ती केस लगेच उडवतो, एवढी आमची सेटिंग आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ह्या संपूर्ण सिस्टीम ज्या आहेत त्या करप्ट आहेत. त्याच्यामुळे ह्या योजनेमध्ये चौकशी आली पाहिजे. तुमच्या या प्रकरणात तुमचा संपर्क कोणाकोणाशी आला? या नेक्ससमध्ये कोण कोण सहभागी आहेत? मला जरा नावांसकट सांगा. कौशिक मोरे यांच्यासोबतच माझा संवाद झाला, मिटिंग झाल्या 12 ते 13. काल हॉटेल रियुनियन मध्ये मिटिंग झाली. लास्टची पहिली मिटिंग महालक्ष्मीचे हॉटेल रिजंटमध्ये झालेली आहे. आणि हे संपूर्ण सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी मला माझ्या तत्वांना, मूल्यांना, विचारधारेला साईडला ठेवून हे पर्दाफाश करण्यासाठी सोंग करावं लागलं. आणि हे खूप मोठ्या प्रमाणावरती ही रिस्क घेतलेली आहे. आणि ते स्वतः बोलले की मी 10 पिढ्या संपू शकतो, मी मुस्लिम कम्युनिटी उठवलेली आहे, त्याच्यामुळे मी असं सगळं करू शकतो. आणि ह्यांच्या साईटवरती मर्डर झालेले आहेत, वरळीला गळफास लावून घेतलेला आहे, श्यामनगर गोपाळमध्ये झालेला आहे, परेलला एन्काउंटर झालेला आहे. हे सगळं असताना माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. आणि याच्या आधी मेधाताई पाटकर उपोषणाला बसलेले 2 वेळा, समिती नेमली. काय केलं सरकारने? काँग्रेसनी सदाशिव तिनेकरची समिती बनवलेली, तो सरकारला रिपोर्ट गेला. काय केलं समितीने? हे सगळं मला वाटतं की ढोंग आहे. त्याच्यामुळे मला या असा प्रकारचा एक पवित्रा घ्यावा लागला, अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली. आणि हे नवीन एक हत्यार म्हणून मला वापरावं लागलं, असं माझं म्हणणं आहे. राजकीय दबाव सुद्धा होता या सगळ्या प्रकरणात? राजकीय दबाव, माननीय आमदार राम कदम, एवढे मोठे आमदार, ते मला म्हणतात संदीप, ही लोक तुला काही बघणार नाही, हे काय तुला लोक विचारणार नाही, तू काही लग्न केलेलं नाही, तू तुझं बघ, मी तुला पाहिजे बिझनेस टाकून देतो. एवढे मोठे चांगले किती आमदार आहेत, महान आमदार आहेत ते. आम्ही 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून त्यांच्याकडे निवेदन दिली, त्यांना फक्त नाव पाहिजे आणि नंबर पाहिजे. आणि साडी घेतली का आणि काशी करणार का? अहो राम कदम, आमची अब्रू लुटली जाते, ते तुम्ही कधी वाचणार? राम कदम, राम कदम, तुम्ही आम्हाला काशीला नेताय, पण या बिल्डरांची काशी कधी करणार तुम्ही? राम कदम, हे कधी तुम्ही भूमिका घेतलंय? त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी किरीट सोमय्यांकडे गेलेलो, प्रकाश मेहतांच्याकडे गेलेलो, प्रत्येक प्रस्थापित राजकीय पक्षांच्या लोकांकडे गेलो, परंतु प्रस्थापित राजकीय पक्ष हे बिल्डर लॉबीच्या विरोधामध्ये जात नाही. काय उत्तरं काय होती त्यांची? नाही, कुछ नहीं होगा, ये नहीं होगा, वो नहीं होगा. किरीट सोमय्याने तर आम्हाला म्हणतो ना, एक घाणेरडा कुत्रे असतात ना आणि असं सडलेले येतात दरवाजावरती, आपण त्यांना हाकलतो, तशा पद्धतीने किरीट सोमय्या यांनी आमच्याशी बिहेव केलेला आहे. तर हे लोकप्रतिनिधी आम्ही नगरसेवक, आमदार, खासदार निवडून देतो, जर हे आमची कामं करत नसतील तर राम कदम, तुम्हाला मी चॅलेंज देतो की पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला मंदिरामध्ये नक्की बसवू आणि आम्ही दुसरा आमदार निवडून आणू. मला सांगा, आता तुम्ही मीडियासमोर तर ही गोष्ट आणलेली आहे, कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? कोर्टात जाणार आहात? माझ्यासमोर मी गेल्या 20 वर्षापासून सगळ्या सिस्टीम बघतोय, हाय पॉवर कमिटी बघतोय, कोर्ट कचेरी बघतोय, कुठेही गरिबाला, झोपडीधारकांना न्याय मिळताना दिसत नाही. याचा अर्थ यांच्या भ्रष्टाचारामध्ये हे सगळे दावणीला बांधले गेलेले आहेत. तर नम्रता, आपण ऐकलं ज्या पद्धतीने हे नेक्सस काम करतं, याचा पर्दाफाश या ठिकाणी या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि नुसताच पर्दाफाश केलेला नाहीये, तर त्यात मिळालेली लाचची रक्कम या समोर आपण बघू शकतो. 40 लाख रुपये ही रक्कम आहे. 11 कोटी रुपयांचा सौदा झालेला आहे. त्यातली ही पहिली खेप आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, ऋत्विक, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल. संदीप येवले यांनी लाईव्ह शो मध्ये हे आरोप केलेले आहेत. एबीपी माझा यातल्या कोणत्याही आरोपांची पुष्टी करत नाही, मात्र ज्यांच्यावरती त्यांनी हे आरोप केलेले आहेत आम्ही त्यांची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत.